जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर गुगली प्रश्न तुम्हाला समजावून घ्यावा लागेल आणि त्यातही महत्त्वाचं असं आहे की मेजरमेंटवरचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका 1/2 किलो, मिली सेंटी डेसी मीटर डेका 1/2 किलो, मिली सेंटी डेसी लिटर डेका 1/2 किलो. म्हणजे हे जे आहे तर इंटिजर लाईन मधला भाग झाला. त्याच्यानंतर त्याचं एक्सटेन्शन आणि एक्सटेन्शन असते त्यावरचे प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की जर का तुम्ही स्टडी मॅथ नावाचं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. चला पहिला प्रश्न हा आहे की 1 मिलीमीटर बराबर आहे. आता मित्रांनो 1 मिलीमीटर नेमकं सेंटीमीटर मध्ये किती आहे आणि मीटर मध्ये किती आहे यातून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रॉपर ऑप्शन. काय करूया, सर्वप्रथम आपण एक इंटिजर लाईन काढू, त्याच्यामध्ये मिली इकडून घ्यायचं, सेंटी, डेसी, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तिन्ही टाकू शकतो, ग्रॅम टाकू शकतो, लिटर टाकू शकतो, मीटर टाकू शकतो. या ठिकाणी आपण ग्रॅम घेऊया, त्याच्यानंतर इथे मीटर घेऊ आणि इथे लिटर घेऊ. झालं. आता हे असं करूया, म्हणजेच ही लाईन येतं मिली सेंटी डेसी, या ठिकाणी मीटर आहे म्हणून मीटर, डेका, हेक्टो, हेक्टो आणि या ठिकाणी येतं किलो, डेका हेक्टो किलो. बघा कसं आहे हे तुम्ही आधी समजून घ्या, मग समजून घेतल्यानंतर नेमकं त्याचं आन्सर काय ते आपण बघू. आता सर्वप्रथम काय करायचं की 1 मिलीमीटर, पद्धतशीर लक्षात घ्या, अतिशय सोपा आहे. 1 मिलीमीटर बराबर आहे, आपण पहिले मिलीमीटर कुठे आहे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी 1 लिहून घेऊ आपण. लिहिला 1, त्याच्यानंतर हा 1 आहे, 1 लिहिल्यानंतर ओके. मग आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं एक तर सेंटीमीटर मध्ये, नाहीतर कशामध्ये तर मीटर मध्ये. सर्वप्रथम दोन ऑप्शन सेंटीमीटरशी रिलेटेड आहे म्हणून सेंटीमीटर मध्ये त्याच्यावर काय कन्वर्जन होते ते लक्षात घेऊया. सेंटीमीटर आहे इथं, फक्त इथं एकच गॅप्स आहे, इथं दुसरी गॅप आहे, इथं तिसरी गॅप, इथे चौथी, इथे पाचवी आणि इथे सहावी गॅप्स बिटवीन वरून ते लक्षात घ्यायचं. आता काय जायचं, इथून इकडे जर का तुम्ही जात असाल, इकडचं परिमाण या मोठ्या परिमाणामध्ये लहान परिमाण जर मोठ्या परिमाणामध्ये तुम्ही जर कन्वर्ट करत असाल तर पॉइंटची पोझिशन इकडे न्यायची, पॉइंटची पोझिशन इकडे न्यायची, पॉइंट तेवढ्या घराने पुढे पुढे इकडे इकडे न्यायचं. जर मोठ्या परिमाणाला लहान परिमाणामध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल तर तेवढे झिरो वाढवायचे, केवढे, या गॅप्स बिटवीन एवढे. आता 1 मिलीमीटर म्हणजेच काय, 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, कारण की सेंटीमीटरचे दोन ऑप्शन आहे, तर फक्त एका घराने एकच रेष येते ना या दोघांच्या मध्ये, म्हणून तो पॉइंट जो आहे तर एका घराने कुणीकडे न्यायचा, इकडे न्यायचा. म्हणजे इथं बघा 1 आहे की नाही, 1 आहे ना, तर मग यालाच कसं म्हणायचं की 1 घेतला, 1 सेंटीमीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. कुठल्याही पूर्णांकाच्या मागे पॉइंट असतो, म्हणजे इथं लपलेला असतो तो पॉइंट, त्याला काय करायचं इथे न्यायचं झालं, म्हणजेच हे काय झालं 0.1 सेंटीमीटर झालं. 0.1 सेंटीमीटर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मीटरचे दोन ऑप्शन आहे मित्रांनो, ते मात्र जुळत नाही. मीटरमध्ये जर का कन्वर्ट करायचं असलं तर प्रॉपर किती होते ते तुम्हाला सांगतो. आता बघा पुन्हा आपण तेच लक्षात घेऊ की मीटरमध्ये ते नेमके किती होतात. आता इथं 1 लिहिलं आपण, बरोबर आहे, कारण की तेच घ्यावं लागेल आपल्याला. मीटरमध्ये टाकायचं आहे, मीटर कुठे आहे तर इथे आहे, तर इथे आपण तो इथचा इथे लिहिला. मग कितीने पुढे जाणार तो, 1 बिटवीन एक्स गॅप, दुसरी गॅप आणि तिसरी गॅप. तिसऱ्या गॅप्स म्हणजे कुठल्याही पूर्णांकाच्या मागे काय असते, पॉइंट असते. मग हा पॉइंट इथं 1 1 2 3 3 अंकानंतर गेला, म्हणजे 0.001 हे झालं मीटर. बघा 1 मिलीमीटर म्हणजेच 0.001 मीटर होते. लक्षात आलं की नाही, कारण की एक गॅप बिटवीन, दुसरी गॅप बिटवीन आणि तिसरी, 3 गॅप्स असल्या कारणाने हा पॉइंट 3 घरानंतर म्हणजे 3 अंकानंतर पुढे न्यायचा आहे, म्हणून येतं 0.001 मीटर. 0.001 मीटर आहे का इथं, नाही, हे रॉंग झालं, हे पण रॉंग झालं आहे की नाही, हे राईट आहे म्हणून हे रॉंग झालं, म्हणून प्रॉपर आन्सर येते सेकंड. खूप सोपं आहे मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दुसरं बघा, आता 1 मिलीमीटर बराबर आहे. आता आपण पुन्हा असं लिहून घेऊ वाटल्यास, म्हणजे तुम्हाला पहिले तर ते पाठ करावं लागतं, तरी पण मी लिहून देतो. मिली सेंटी डेसी
त्याच्यानंतर मीटर, डेका, हेक्टो, हे शॉर्टकट लिहितो, आणि किलो, हे आपल्याला पद्धतशीरपणे माहीतच पाहिजे. आता बघा काय होते, त्यांनी 1 मिलीमीटर विचारलं की नाही, 1 मिलीमीटर इथे लिहिलं, कशामध्ये कन्वर्ट करा म्हणते ते, तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे डेसिमीटर, नंतर मग मीटर आहे. पहिले आपण बघूया डेसिमीटरचे 2 ऑप्शन असल्या कारणाने डेसिमीटर बघू. आता डेसिमीटर आहे इथं, आहे की नाही, हे असं आहे ना, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर असं वाचन असते त्याचं. आता याला जर का तुम्ही डेसिमीटर मध्ये कन्वर्ट करत असाल तर 2च गॅप्स झाले ना याच्यामध्ये. म्हणजेच काय की हा जो 1 आहे, हा 1 जर इथं आपण नेला तर 2 अंकानंतर पॉईंट पुढे न्यायचा. इथं पॉईंट असतो, इथं हा 1 अंक झाला, नंतर हा एक दुसरा अंक झाला, म्हणजे इथं गेला. 0.01 हे झालं डेसिमीटर मध्ये कन्व्हर्जन या 1 मिलीमीटरचं. 0.01 डेसिमीटर येते डायरेक्ट. 0.01 डेसिमीटर हे राईट आन्सर आहे. ऑप्शन तर आपल्याला सापडलेलंच आहे. आता जर का मीटर मध्ये आपण कन्वर्ट करतो म्हटलं तर तुम्हाला माहितच आहे की 1 मिलीमीटरला जर का समजा आपण मीटर मध्ये कन्वर्ट करत असाल याच्यामध्ये, तर काय होणार आहे, तर 1 2 3 3 घरानंतर तो पॉईंट पुढे न्यावा लागेल. हा तर 1 झालाच, इथं 2 आणि इथं 3, असं 0.001 मीटर मध्ये कन्वर्ट होते हे 1 मिलीमीटरचं. आपण सगळं पॉईंट वरूनच तुम्हाला समजावून देतो. म्हणजे 0.001 असं राईट आन्सर येते. इतर तर ते 0.01 आहे, 1 शून्य कमीच आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी तर 2 शून्य कमी आहे, म्हणून हे झालं रॉंग. सो प्रॉपर आन्सर येते फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की स्टडी मॅचच्या माध्यमातून सीटीटी पेपर 1 जर का तुम्ही क्रॅक करू इच्छित असाल तर तुम्हाला सीटीटी परीक्षा 2024 साठी टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल उपलब्ध आहे फॉर ऑल सब्जेक्ट. आधी आपण फक्त मॅथमॅटिक्सचं फक्त स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज देत होतो, आता मात्र ऑल सब्जेक्टसाठी आहे. जर का तुम्हाला हवी असेल तर त्याची फीज आहे मित्रांनो 200 रुपीज. हे 200 रुपीज तुम्ही या नंबरवर सेंड करा, 7709111501. माझ्याशी याच नंबरवर व्हॉट्सअप करा, स्क्रीनशॉट सेंड करा आणि माझ्याशी संपर्क करा. ठीक आहे. सो जाऊया पुढे आपण. 1 सेंटीमीटर बराबर आहे, पुन्हा आपण लिहून घेऊ मिली. ओके, मिली, सेंटी, डेसी, या ठिकाणी आपण मिली घेऊ, मिली सेंटी डेसिमीटर, डेका, हेक्टो आणि किलो. हे तर पाठच करावं लागेल तुम्हाला. हे जर पाठ नाही केली तर तुम्ही चुकू शकता. जर ही पाठ केल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट करू द्या, तुम्हाला ते येणारच आहे. 1 सेंटीमीटर बराबर आहे. आता 1 सेंटीमीटर म्हणजे मी या ठिकाणी 1 सेंटीमीटर लिहून घेतो बघा. 1 सेंटीमीटर इथं आहे. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, एक तर मीटर मध्ये कन्वर्ट करू, नाहीतर मग डेसिमीटर मध्ये कन्वर्ट करू. पहिले मीटर मध्ये कन्वर्ट करून बघूया आपण. या ठिकाणी सेंटी पासून जर मीटर मध्ये गेलं तर हा 1 इथे टाकला समजा. किती गॅप्स आहे, 1 आणि 2, म्हणजे 2 घरानच फक्त तो पॉईंट पुढे जाणार आहे सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करत असताना. इथं झालं ना, हे बघा 1 आणि 2, 1 आणि 2, 2 घरानंतर आपण पॉईंट दिला, म्हणजे 0.01 मीटर होते मित्रांनो. 1 सेंटीमीटर म्हणजेच होते 0.01 मीटर. 0.01 मीटर 0.01 येस मीटर होते. आता 0.01 मीटर आहे की इथं नाही, हे पण रॉंग झालं आणि हे पण रॉंग झालं. आता आपल्याला आपला मोर्चा वळवा लागेल, ते म्हणजे डेसिमीटरकडे. पुन्हा एकदा सांगतो की डेसिमीटर मध्ये आपण कन्वर्ट करून बघू. आता त्यांनी सेंटीमीटर मध्ये सांगितलं तर इथं आपण 1 घेतला. आपल्याला डेसिमीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे लगेच इथं डेसिमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हा 1 चा इथे टाकला समजा आपण, तर एकच गॅप झाली ना. एक गॅप म्हणजेच काय, लगेच इथचा जो पॉईंट आहे तो इथे जाणार. म्हणजे हे काय झालं, 0.1 डेसिमीटर झालं मित्रांनो. लगेच आहे ना, जवळ आहे ना. जवळ जर एकदम एकच जर गॅप असेल तर मागून एका अंकानंतर फक्त पॉईंट द्यायचं, झालं. 0.1 डेसिमीटर आहे भाऊ. 0.1 डेसिमीटर आहे फोर्थ ऑप्शन मध्ये. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, चेक करूया, राईटच आहे. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल की मिली, सेंटी, डेसी,
मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. ही इंटिजर लाईन आहे, पाठ करायला खूप सोपी आहे. 1 2 3 4 5 6 गॅप्स बिटवीन. ओके, आता खूप सोपं आहे मित्रांनो. काय त्याने 10 मिलीमीटर दिलं. मिलीमीटरकडे जाऊ, आपण 10 लिहून घेऊ. 10 मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून बघू. नाही जर आलं तर डेसिमीटर मध्ये करू, नाही जर आलं तर मीटर मध्ये करू. पहिले जाऊया आपण सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर तर इथंच आहे ना, म्हणजे हा 10चा उचलला आणि इथे टाकला. एकच अंकानंतर तो पॉईंट इकडे न्यायचा, म्हणजे पॉईंट इथं आहे तर इथे जाणार, बस झालं. म्हणजे खतरनाक आहे हा प्रश्न. तर 10च्या नंतर म्हणजे हा जो 10 आहे इथे पॉईंट असतो, तर फक्त आपल्याला काय न्यायचं आहे, एका घरानंतर इकडे न्यायचं, कारण एकच बिटवीन आहे, एकच गॅप आहे, म्हणून एका घरानंतर इकडे न्यायचं आहे. म्हणजेच हे येतं 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर, 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. असंच असतं ते परिमाण. पाठ करण्याची काही गरज नाही, इच्छा येतं तुम्हाला करू शकता. 1 सेंटीमीटर. आपल्याला आन्सर सुद्धा सापडला. बाकीचं काही काढण्याची गरज आहे का? नाही. तरी सुद्धा आपण डेसिमीटर काढून बघू, है की नाही. हे राईट आहे तर हे रॉंग असेल. डेसिमीटर हे रॉंग आलं पाहिजे आणि मीटर हे रॉंग आलं पाहिजे, तेव्हाच फर्स्ट ऑप्शन राईट येणार ना. मग आपण डेसिमीटर सुद्धा काढून बघू. आता डेसिमीटरसाठी बघा, इथं डेसिमीटर 10 मिलीमीटर आपण इथे लिहिले. आता डेसिमीटर मध्ये गेलो तर इथं सुद्धा आपण 10 लिहिले. किती गॅप्स आहे? 1 2 आहे. 2ची गॅप आहे, म्हणजे पॉईंट इथं होता, तर हा एका अंकानंतर इथं, म्हणजे इथे येणार तो पॉईंट, आहे की नाही. 2 अंकानंतर पॉईंट इकडे नेला, म्हणजे 0.01 सॉरी 0.10 0.10 येतं भाऊ त्याचं आन्सर. 0.10 म्हणजेच येतं, म्हणजे 0.1 0.1 याला काही महत्व नसते राहत. 0.1 काय तर डेसिमीटर. डेसिमीटर आहे का? 0.1 डेसिमीटर नाही. 0.1 डेसिमीटर नाही, 0.01 डेसिमीटर आहे, म्हणून ते रॉंग झालं. आता मीटरमध्ये कन्वर्ट करू. फॉर एक्झाम्पल मीटरमध्ये जाऊ तेव्हा आपण आता, म्हणजे ते सुद्धा रॉंग आलं पाहिजे ना. आता मीटरमध्ये पहिले काय होतं, 10 मिलीमीटर. समजा इथं लिहून घेतले 10 मिलीमीटर. आता मीटरमध्ये जर का आपण या ठिकाणी नेत असेल तर हे 10चे 10 इथं टाकले. आता मीटरमध्ये जाण्यासाठी 1 2 3 3 अंकानंतर पॉईंट पुढे पाहिजे. इथं 1 2 3 हे बघा, शून्य वाढवावं लागेल. आता झाला 0.010 काय झालं तर मीटर झाला तो. मग यालाच आपण काय लिहू शकतो, 0.01 मीटर लिहू शकतो. आता 0.01 मीटर आहे का तिथं? नाही, तर 0.001 मीटर आहे, म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. प्रॉपर आन्सर येते फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. 5वा प्रश्न, 1 मिलीमीटर बराबर आहे. यासाठी सुद्धा आपण इंटिजर लाईन काढू, जेणेकरून तुमच्याला पाठच होऊन जाणार. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. बघा किती गॅप्स बिटवीन आहे, 1 2 3 4 5 6. 1 मिलीमीटर पुन्हा 1 मिलीमीटरवर आलेला आहे, आणि ते तर महत्वाचंच आहे, कारण की इथं बघा 1 मिलीमीटर झालं. कशामध्ये कन्वर्ट करायचं, एकतर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, नाहीतर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. पहिले आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून बघू, किंवा सेंटीमीटर घेऊ पहिले. सेंटीमीटर कारण की लगेच जवळ आहे. हा एकचा एक इथं टाकला. आता याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर एकच गॅप्स आहे की नाही, म्हणून असं येणार आहे ते 0.1. 0.1 मिलीमीटर म्हणजे 0.1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर येते, कारण की एकाच घरानंतर इकडे पॉईंट येणार ना. 0.1 सेंटीमीटर, 0.1 सेंटीमीटर आहे काय? 0.1 सेंटीमीटर नाही, 0.01 सेंटीमीटर आहे, म्हणून हे रॉंग झालं. आणि हे तर 10 सेंटीमीटर आहे, हे तर रॉंगच झालं. आता मीटरमध्ये त्याचं आन्सर बरोबर येतं, मात्र फर्स्ट ऑप्शन येते की थर्ड ऑप्शन येते ते बघूया. आता पुन्हा आपण या ठिकाणी 1 मिलीमीटर घेतला, झालं. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीटर आहे या ठिकाणी, आणि हा एक इथं नेऊन इकडे नेला. परंतु इथून इथपर्यंत येत असताना एक गॅप बिटवीन दुसरी आणि 3 गॅपचे बिटवीन आहे, म्हणजेच हा जो पॉईंट इथं दडलेला आहे तो 3 अंकानंतर पुढे न्यायला लागेल. एक तर इथं आलाच, हा दुसरा, हा तिसरा, म्हणजे आन्सर येते 0.01 मीटर. 0.01 मीटर, 0.001 मीटर, 0.001 मीटर कुठे आहे? 0.001 मीटर आहे इथे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया. येस, राईटच आहे.
अशा पद्धतीने आपण 5ही प्रश्न एकदम उत्तमरित्या इंटिजर लाईनवरून तुम्हाला समजावून सांगितले. तुम्हाला ती मिली सेंटीडेसिमीटर डेका किलो, मिली सेंटीडेसिग्रॅम डेका किलो, मिली सेंटीडेसिलिटर डेका किलो ही इंटिजर लाईन तुम्हाला समजावून घ्यावं लागेल, पाठ करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर 6वा प्रश्न हा तुम्हाला होमवर्कसाठी मित्रांनो. 11 मिलीमीटर बघा, 11 मिलीमीटर बराबर आहे. 11 मिलीमीटर म्हणजे 1.1 डेसिमीटर आहे का, 0.11 मीटर आहे का, 110 सेंटीमीटर आहे का, की 1.1 सेंटीमीटर आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.